अनेक वर्षापासून अतिक्रमणाबाबत गांधारीची भूमिका साकारणाऱ्या जयसिंगपूर पालिका प्रशासनाला आली जाग। अनेक वर्षापासून गांधारीची भूमिका बजावत अतिक्रमणाकडे डोळेझाक करणाऱ्या जयसिंगपूर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडणाऱ्या अतिक्रमणांवर बुधवार दिनांक 4 कारवाई करत पालिकेने गल्ली क्रमांक 13 व मच्छी मार्केट परिसरातील गटारींवरील पायऱ्या, फरशा व बेकायदेशीर बांधकामे हटवली। त्यामुळे बंद पडलेला रस्ता नागरिकांसाठी खुला झाला आहे। शहरातील अनेक भागात वर्षानुवर्ष अतिक्रमणांनी रस्ते गिळंकृत केले असून त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। आज नाही उद्या वरून आदेश नाहीत अशी कारणे पुढे करून प्रशासनाने केवळ चालढकल केली। परिणामी सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले, दुर्गंधी वाढली आणि संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला। अचानक झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान असले तरी संताप अधिक तीव्र आहे। एवढी वर्ष कुठे होते असा सवाल आता उपस्थित होत आहे। निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात केल्यानेच अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे। पूर्वी राजकीय वरदहस्ताखाली मुखदर्शक बनलेले पालिका प्रशासन आता दबावाखाली हालचाल करत असल्याचे चित्र दिसत होते। मात्र शहरातील इतर भागातील अतिक्रमणे अद्याप जैसे थेच आहेत। त्यामुळे ही कारवाई केवळ दाखवण्यासाठी तर नाही ना अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत। सुज्ञ नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे, ही मोहीम अर्धवट न थांबवता शहरभर राबवा, अन्यथा पुन्हा गांधारी बनू नका। आता प्रश्न एवढाच आहे की पालिका प्रशासन ही कारवाई सातत्याने करणार की काही दिवसात पुन्हा अतिक्रमणधारकांसमोर नतमस्तक होणार। शहराची परीक्षा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर।